आजच्या सुंदर सुंदर शुभेच्छा. कालचं 9/9चं पोर्टल सगळ्यांनी त्याचा उपयोग केलाच असेल, फायदा घेतलाच असेल, आपलं मॅनिफेस्टेशन केलंच असेल. आज आहे 10 तारीख. आजपासून एक नवीन अध्याय, नवीन पर्व सुरू होणार आहे. तर मी आज टॅरो रीडिंगने तुमच्यासाठी प्रिडिक्शन करणार आहे की येणारा आठवडा म्हणजे 7 दिवस, इथून आजचे 7 दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे. तर आपण शफलिंग करूया आणि विचारूयात युनिवर्सला की येणारे 7 दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे. डिवाइन प्लीज, जे कोणी माझे व्ह्यूवर्स आहेत, जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना रिझोनेट करून पुढचे 7 दिवस, आजपासून पुढचे येणारे 7 दिवस त्यांच्यासाठी काय घेऊन येत आहेत. प्लीज युनिवर्स, प्लीज हेल्प मी अँड गाईड मी. वाव, नाईट ऑफ वॉन्ड्स. तुम्ही जो कोणता निर्णय घेतला असेल जॉबसाठी, रिलेशनशिपसाठी, करिअर, मनीसाठी, तर तुमच्यासाठी फायर ॲक्शन होणार आहे. त्यामुळे रिसिविंग मोडमध्ये राहा आणि आपली व्हायब्रेशन हाय ठेवा. कारण हे कार्ड आहे नाईट ऑफ वॉन्ड्स, म्हणजे तुम्ही केलेलं मॅनिफेस्टेशन पूर्ण होण्याचे सिम्पटम्स तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हाय व्हायब्रेशन आणि रिसिविंग मोडमध्ये राहा. पण त्यासाठी आपण गायडन्सही विचारूया की त्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे. 3 ऑफ पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे. हे असं दर्शवितं की तुम्ही जो काही ॲक्शन घेत असाल किंवा तुमच्या करिअर असो, मनी असो, कोणत्याही एरियामध्ये तुम्ही स्टक झाला असाल आणि त्यासाठी मॅनिफेस्टेशन केलं असेल, तर नक्कीच पुढचे 7 दिवस तुम्हाला कोणाच्या तरी सल्लामसलतीची गरज आहे. तर शांत राहायचं आहे, विचार करायचा आहे आणि विचारधारी माणसांचे विचार घेऊनच पुढचं काम करायचं आहे. थँक्यू सो मच. जर ही रीडिंग तुम्हाला रिझोनेट होत असेल तर क्लेम असा कमेंटमध्ये करा, जेणेकरून